साहित्य संमेलनामध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केला. यावरून उद्धव ठाकरेच्या सेनेने शरद पवारांवर सुद्धा टीका केली. आता ही केलेली टीका चूक की बरोबर हे येणारा काळच ठरवेल आणि त्यासोबतच महायुतीचं भवितव्य ठरेल. पण एका साहित्य संमेलनामध्ये जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर सत्कार करत असेल आणि त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक जर करत असेल तर त्यात काही चुकीचं नसावं असं मला वाटतं. कारण साहित्य संमेलनाचा मंच हा राजकारण करण्याचा नाही आहे. एखाद्या व्यक्तीचा सत्कार होत आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे निगेटिव्ह पॉईंट्स मांडणे किंवा त्यावर टीका करणे योग्य नाही. जर समजा उलट झालं असतं, शरद पवार यांनी त्याच मंचावरून एकनाथ शिंदेंची टीका केली असती तर त्या मंचावरून केलेली टीका बरी वाटली नसती. कारण साहित्य संमेलन म्हटल्यानंतर तिथे राजकारणाचं काहीही काम नाही आहे. प्रोटोकॉल म्हणून सत्कार झालेल्या व्यक्तीचं कौतुक करावंच लागतं आणि तसं पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे कधीही एकत्र येऊ शकतात. ते काही शत्रू नाही आहेत. ते दोघं एकमेकावरती जहरीली टीका आत्तापर्यंत त्यांनी केलेली नाही. हे दोघं कधीही एकत्र येऊ शकतात. पण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मात्र एकत्र येऊ शकत नाही, कारण त्यांनी आत्तापर्यंत एकमेकांवरती अत्यंत जहरीली टीका आत्ता केलेली आहे आणि ती जहरीली टीका बराच काळ टिकणार आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे.